नमस्कार मित्रांनो, महावितरणकडून ज्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर सोलरसाठी पैसे भरणा करण्यासाठी SMS आलेले असतील, अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीला आपला जो काही सेल्फ सर्वे आहे तो सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे। सेल्फ सर्वे कशा पद्धतीने करायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे केल्याच्यानंतर आपल्याला पेमेंटचा भरणा हा करावा लागतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेमेंटचा भरणा हा ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करायचा त्याची माहिती बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला जे काही महावितरणचे बेनिफिशरी ॲप आहे, हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचे आहे। डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल। तर आपल्याला इथे नेक्स्ट आणि परत एकदा नेक्स्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर प्रायव्हसी अँड पॉलिसी या चौकोनामध्ये आपल्याला क्लिक करून हा जो काही ॲरो दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर 6 अंकी OTP येईल। तो OTP टाकून आपल्याला व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर 6 अंकी OTP येईल। तो OTP टाकून आपल्याला व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट केले जाईल। तर यामध्ये आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश कार्ड या माध्यमातून पेमेंट करू शकता। तर मी इथे UPI माध्यमातून पेमेंट करतो। त्यानंतर UPI सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला UPI सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर बिल जंक्शन याच्यावर क्लिक करून आपल्याला येथे सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला येथे कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपला जो काही फोनपेचा UPI ID आहे तो UPI ID टाकून येथे व्हेरीफाय करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे नाव दाखवेल आणि आपल्या फोनपेवर एक नोटिफिकेशन येईल। तर आपल्याला इथे पे या बटनावर क्लिक करायचे आहे। इथे थोडासा वेट करायचा आहे। आपल्या फोनपेचं जे काही नोटिफिकेशन आहे त्यावर 22,971 रुपयाचा भरणा आपल्याला फोनपेच्या माध्यमातून हा येथे करून घ्यायचा आहे। तर आपले पेमेंट येथे सक्सेस झालेले आहे। तर आपण ही रिसिप्ट येथे पाहू शकता। त्यानंतर आपल्याला इथे बॅक यायचे आहे। बॅक आल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की आपले पेमेंट सक्सेस झालेले आहे आणि येथे आपल्याला कंपनी निवडण्याचे ऑप्शन येथे देण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे आपण आपला पेमेंटचा भरणा हा ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायचा आहे।